हॅलो, नमस्कार. हा बोला. नमस्कार. कोण आहे? विष्णू मुंडे बोलतो पारोडीवरनं. बर. ते आज 3 दिवस झालं माझी एक छोटी 11 महिन्याची मुलगी आहे. धाराशिव मधून का? हा, धाराशिवमधनं. बर बर बोला. एक 11 महिन्याची मुलगी आहे माझी. आज ते जवळपास 3 दिवस झालं सिव्हिलला ॲडमिट आहे. कुठल्या धाराशिवच्या? हा, धाराशिवच्या. बर बर बोला की काय मदत पाहिजे? मग ते त्यांना काय झालं, ताप आणि सर्दीने खोकला होता. बर मग तो ठीक झाला. बर मग रात्री 1 वाजल्यापासून त्यांना असं झालं मुलीला माझ्या, की रात्री उलट्या वगैरे झाल्या आणि ती असं दाब भरायली. मग तिला श्वास घेता येईना गेला. बर मग ते डॉक्टरला घरच्याने कळवलं रात्री 1 वाजता. बर पण त्याने काय लक्ष दिलं नाही, काय नाही. हा परत त्याला अजून सकाळी मग घरचे म्हणले आम्ही स्वतः म्हणून आणतो म्हणून घरचे घरी गेलते. हा आणि मी पेशंटपाशी थांबलो होतो. हा मग ते पेशंटनं अचानक उलटी केल्यामुळे मी लगेच डॉक्टरला कळवलं. बर मग डॉक्टर म्हणले काय नाही, म्हणले बघू बघू म्हणले. मग 10-15 मिनिटं असं त्याने त्यांचं चालू ठेवलं आणि परत त्याला म्हणले एक्सपायर झालंय म्हणून सांगितलं आणि अजून ट्रीटमेंट चालू ठेवली बघा त्यांनी. एक्सपायर झाली मुलगी? एक्सपायर झाली आणि परत त्याला अजून त्याने आता ते आपलं हे नाही का आपलं हृदयाचं ठोकं वाढण्यासाठी श्वास ते तसलं ते ठेवलंय बघा त्यांनी मशीन त्याच्याजवळ आणखीन. बापरे. 11 महिन्याची मुलगी होती का? हा. हे चुकीचं आहे ना. तिथे जर हॉस्पिटल मध्ये होत नसेल तर हे ट्रीटमेंट मोठं हॉस्पिटलचं जर कॉन्टॅक्ट सांगायचं बाहेर पण पाठवायचं ना. त्याने सांगायला पाहिजे होतं ना. कोण आहे डॉक्टर तिथे? डॉक्टर कोण आहे? देतो डॉक्टर पैसे. तुम्हाला गेलं का फोन लावतो मी डॉक्टर. फोन लावा तिथून, नाही तर मला नंबर जर पाठवा. हे चुकीचं आहे. हे सगळे सिव्हिल म्हणतात नाही, सगळे 2 नंबरचे धंदे सगळे. हा हो, ठीक त्याच्यामध्ये आहे. सगळं पैसा चांगला निस्सा हे राजकीय कामाचा फक्त खोळखंड पाहिजे त्याचा. ठीक आहे बाय, मी तुम्हाला वरती गेलो का नाही. ते ट्रीटमेंट भेटतात म्हणतात. काही ट्रीटमेंट करत नसतात ते सगळं खेळखंड वेगळं आहे ऐका त्यांचा. की बाया, अजून दुसरा विषय बरं का. हां त्यांना आता तिथं एकदा डॉक्टर राऊंडून येऊन गेले. हां मग परत त्याला जर आता एकदा राऊंडून गेले त्याने सांगितलं बाबा ठीक आहे असं आहे तसं आहे, ह्याला एवढ्या गोळ्या 5 एवढ्या औषधं द्या. बरं ते दिले आणि परत त्याला अजून जर कमी जास्त वाटलं का नाही त्यांना विचारायला गेलं का नाही, तिथं काउंटरला वगैरे नर्स वगैरे बसतात ना. हां मग त्यांना विचारायला गेलं ते म्हणतात आम्हाला काय माहिती नसतं त्यातलं, तुम्ही डॉक्टर आले विचारा. बरोबर ठीक आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मग झाल्यावर ते आणखीन ट्रीटमेंट चालू आहे म्हणलं रे येड्यात काढेल ते सगळं खेळखंडवर येड्याच आहे. तुम्ही डॉक्टरांचा नंबर नाही तर काढा, नाही तर मला फोन करा पटकन तिथे जाऊन. नाही चालतंय बाया, मी तुम्हाला फोन बी लावतो डॉक्टर पैसे जाऊन तुम्हाला बोलू बी देतो. लगेच फोन तुम्ही करा. मी त्यांना एक काम करा. हॅलो बाया, हां आपले पोरं पण लावून द्या ना. ठीक आहे. आमच्या ग्रुपचे पोरं काय असेल ते पाठवून देतो मी. हा, मीडियावाले पण लावून द्या. मीडियावाले पण लावून द्या. ह्यांचा समजा कळा बाजार उघडा. ठीक आहे बघतो. तुम्ही फोन करा मला. हो ठीक आहे हो बाय. हो. हॅलो, डॉक्टर सोनटके बोलतोय का? हा बोला ना सर. सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष. बोला की सर, काय म्हणताय? मुंडे नावाची एक मुलगी तुमच्या हॉस्पिटलमध्ये 3 दिवसापासून ऍडमिट होती. 11 महिन्याची आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट होत नसेल तर त्यांना बाहेर पाठवून द्यायचं ना. आता ते एक्सपायर झाले, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? सर मी आज सकाळी राऊंडला गेलो होतो. आज पहिल्या सकाळी 2 दिवसात नाही 2 दिवसात नंबर मला तिथून भेटला नंबर आहे सर. असं तुमच्या पूर्ण स्टॉक वरती केस करतो मी सगळ्यांना. ऐका माझं, मी सकाळी आज माझं ऐका माझं पूर्ण तर ऐकता का माझं? हो ऐकतो पूर्ण. मला माहिती भेटली. तुम्ही आता सांगणार की आता आज मी राऊंडला आलोय, हे झालंय ते झालं, हे 12 भानगडी सांगणार. आता सांगा ते आम्ही जे करतो ना टॅक्स भरतो ना त्यामुळे तुम्हाला पैसे पगार भेटते, लक्षात ठेवा तुम्ही. हे चुकीचं आहे तुम्ही. आता सांगणार तुम्ही माझा काय प्रॉब्लेम? मी पेशंट पाहिला, मी आता तू बिचारे ते मेली एक्सपायर झाले, त्याची जिम्मेदारी कोण घेणार मला ते सांगा ना. त्यांना काय तुमच्याकडून ऐकून घ्या, तुमच्याकडून त्यांना मदत करा. प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का सरकारी हॉस्पिटल नाही? मग सरकारी हॉस्पिटल आहे. तुमच्याकडे ट्रीटमेंट नसेल तर तुझ्याकडे पाठवून द्यायचं ना. आता तुम्हाला सुचते तुम्हाला दुसरं. तुम्ही नाही आता अगोदर जे 2-3 डॉक्टर 2-3 दिवस बघितले त्यांना तुम्ही बोला ना. डॉक्टर सोनटके साहेब मी सकाळी बघितलं त्या टायमाला मी ज्यावेळेस सोनटके साहेब ऐकून घ्या माझं पहिले. सरासर चुकीचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. चुकीचं आहे. तुमच्या जर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होत नसेल तर तुम्ही बाहेर पाठवून द्यायचं ना. ते बिचारी 11 महिन्याची मुलगी मी एक्सपायर झाली, आता कोण घेणार त्याची जिम्मेदारी? त्याचे आई वडील पूर्ण सगळे रडाल ते हॉस्पिटलमध्ये तिथे. होय आता मी होतो ना तिथं, मी स्वतः सगळं मॅनेजमेंट करून आलो तिथं. असं काय करताय तुम्ही? आता मॅनेजमेंट करून म्हणजे नातेवाईकांना विचारा कोणी बघितलं, काय केलं, कसं काय केलं, सगळं नातेवाईक आहे तिथं. मग आता पूर्ण कोण घेणार जिम्मेदारी सांगा त्याची? आता जबाबदारी काय असेल, गव्हर्नमेंटची जबाबदारी असते सगळं. आता काय असेल ते का? बरं ठीक आहे. तुम्ही मला सांगा, आपल्या हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट होत नसेल तर कशाला ठेवलं मग तिथे तुम्ही? अहो सर जी मी सकाळी पेशंट बघितला 2 दिवस अगोदर, 2 दिवस डॉक्टर विचारा, मी कसं सांगू शकतो अगोदर? स्टॉप नव्हते का तिथे? अगोदर 2 दिवसात बाकीचे डॉक्टर असतात ड्युटीवर. आगे डॉक्टरने काय केलं मी कसं सांगू शकतो तुम्हाला? 12 भानगडी आता सुचते. पहिले विचार करायचं या विषयावरती, लक्षात ठेवा. या विषयावरती पहिले जर विचार केला असता ना, असे माणसं मरत नाहीत.
तुम्ही फुकटसरी लोकांच्या हातून पगार घेता, तुम्ही गबसताव आणि आता माणसं काय तुम्हाला मारायला फक्त हॉस्पिटल ठेवले का तिथे? तुम्ही सर आमच्या सिनियरला बोला, तुम्ही मला बोलून उपयोग कोण आहे नाही. तुमचं सिनियर? तुम्ही लाकडा सरांना बोला. आता तुम्ही कोण आहे? तुम्ही कुठल्या पोस्टवर तिथे? मी कॉलवर आहे तिथं, मी क्लास 1 पिडियाट्रिशियन म्हणून होतो. तुम्ही आहेत ना तिथे पण स्टॉपवर आहेत ना पण तुम्ही? माझ्यासारखे दुसरे दोघं तिघं आहेत ना अजून. Proper कुठले काल परवा तुम्ही? वेगवेगळे जण Proper होते ना कुठले सर. तुम्ही? मी इथलाच आहे, धाराशीच आहे प्रॉपर. धाराशिवचेच का? हा हे सरळ समटके साहेब हे चुकीचं आहे बघा, लक्षात ठेवा. मी प्रॉपर धाराशीच आहे. धाराशिव काय असेल ना, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे चुकीचं आहे. तर माझ्या नाही नाही, मार्गाने चुकीचं मी काय काहीच करते केलं नाही. मी जे काय करते चुकी ते तुम्हाला करते मी. तुम्हाला सिच्युएशन सर माहितीच नाही, त्यामुळे तुम्हाला चुकीचं वाटायला. मी Situation चुकीचं काही पूर्ण केलेलं माहिती आहे. नाहीये, त्याच्यामध्ये वडील काही त्याचा नाही. कम से कम तुम्ही एका- आता आला, तुम्ही सकाळपासून 10 वाजता मी तुम्हाला हो, सगळी ऐकून घ्या, सिच्युएशन एक माहिती मिनिट, दिली ऐका. असती. हॅलो हा, ए हा. मुंडे, हॅलो मुंडे, हॅलो. बघा हॅलो? तिथे कसं रडते बघा, ते त्यांच्या घरातले बघा, फॅमिली कसं रडते तिथे हॉस्पिटलमध्ये बघा. हो ऐका. माहिती आहे हो मला सगळं. मी बघितलं सगळं सिच्युएशन, मी हँडल केली सर. सिच्युएशन माहित नाही पूर्ण. तुम्ही 2 तुम्ही तासापासून ऐकून तुम्ही घ्या. विचारा त्या नातेवाईकाला विचारा, सोनटके सर होते का नाही म्हणून. सोनटके साहेब, मी काय म्हणतोय, हा कुठली बोला. माहिती 2 तासापासून पूर्ण माहिती काढून घेतलो. तिकडे टायगरचे आमचे पोरं अहो मी पाठवून 2 दिले तिथे. तासापासून तिथंच होतो. मी तिथंच होतो. आता जस्ट 5 मिनिट झाला आलो. ठीक आहे, हे सरासर चुकीचं आहे. मी तिथे कंप्लेंट करायला लावतो. मी जे काय हॉस्पिटल होती आहे, जे कोण कोण स्टॉप होते सगळ्यांना. हा हॅलो बाय, बोला की म्हणलं. डॉक्टर हॅलो. हा बोला की बाय. रडू नका, ऐकून घ्या. आता ऐकून घ्या, रडू नका. मी काय बोलतोय ऐकून घ्या. ते डॉक्टर सोनटके सोबत बोलणं झाले. त्याने म्हणतात की मी तिथे नव्हतो, फक्त आज सकाळी आलो म्हणते तो. थांबा. डॉक्टर सोनटके सकाळी होते की नव्हते बदलीला? थांबा 1 मिनिट, त्या सरली बोला. आता सोनटके डॉक्टर त्यांना नाही म्हणते का? हॅलो. सचिन भाई पोरा टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हा कोण आहे? हॅलो. हा कोण बोलते मला तू? आम्ही डॉक्टर घोडके बोलतो. डॉक्टर घोडके. घोडके. सोनटके होते का सकाळी? हो. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पण डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती नाही का? ट्रीटमेंट होत नसेल तर कशाला ठेवून घ्यायचं पेशंट ते? सिच्युएशन बघताय तुम्ही. सिच्युएशन 3 दिवसापासून ऍडमिट आहे ना. ते 11 महिन्याची मुलगी आहे ते. सर्दी हुकलं तर कंट्रोल हे सरासर चुकीचं आहे. तेवढं पूर्ण जेवढे स्टॉप होते ना तुमच्या सगळ्या स्टॉपवरती केसेस करतो, कळेल तुम्हाला आता. सगळ्यावरतीच केसेस करायला लावतो मी. थांबा, त्या पेशंटला ते फोन द्या. त्या पेशंटच्या नातेवाईकाला फोन द्या, 1 मिनिट दे त्याला. हॅलो. हा बोला की बाय. मुंडे काय करा, ऐकून घे. हा तू ह्यांच्यावरती सगळ्यांवरती केस कर, सगळ्यांच्यावर केस कर. ते व्हिडिओ बनवून घे सगळ्यांचं. थांबा बाय, एकच मिनिट थांबा मला. This call is now being recorded. हॅलो. हे जेवढे स्टॉप आहे ना सगळ्यांचा स्टॉपचा व्हिडिओ बनवून घे आणि तिथे जा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आणि ह्या सगळ्यांवरती केस कर तिथे. बरं ठीक आहे. केस झाल्याशिवाय तू पेशंट घेऊच नको तुझं. हा बावडी घेऊच नको तू. बाय तुम्ही येता का इकडं? तिथे पोलीस स्टेशन मध्ये काय मदत लागल्यास सांग, मी मदत करतो तिथे. नाही आता यांचा समजा व्हिडिओ काढतो. पोलीस स्टॉप त्यांनी मुलगी मराठी अगोदर त्यांनी पोलीस स्टॉप इथं बोलून घेतलाय. हा. आणि ते कोण आहे ते का नाही पोलीस ऑफिसर, त्यांचं व्हिडिओ शूटिंग काढून मी तिथं नेऊन कंप्लेंट करतो मग. हो ठीक आहे, करा. तिथे काय मदत लागल्यास मला फोन करा, मदत करतो मी. ठीक आहे. कंप्लेंट नाही घेतल्यावर मला फोन करा, मी बोलतो तिथे. ठीक आहे.